जिजाऊ मातेच्या प्रेरणेने, समर्थ रामदासांच्या मार्गदर्शनाने आणि श्री तुळजाभवानी आईसाहेबांच्या आशीर्वादाने शिवरायांनी शून्यातून महाराष्ट्र साकार केला. आपले सामर्थ्य, बुद्धिमत्ता, कार्यकुशलता व तत्परता इत्यादी गुणांद्वारे पुनश्च प्राप्त केले. धर्माला आलेली ग्लानी, हरवलेला स्वाभिमान आणि परकीयांची स्वीकारलेली चाकरी यातच तात्कालिक मराठे स्वतःला धन्य मानित असे. आपापसातले मतभेद, स्वार्थ, भोगविलासी जनतेमध्ये त्यांनी फक्त समाज प्रबोधन केले नाही, तर अशा शूर पराक्रमी मराठ्यांना संघटित करून अन्यायाविरुद्ध पेटवून उठवले व स्वराज्य प्राप्त करण्याची इच्छा जनमानसात निर्माण करून स्वतःची संस्कृती व अस्मिता यांची खरी जाणीव निर्माण करून दिली. शिवाजी महाराजांनी मातृ देवो भव, पितृ देवो भव, राष्ट्र देवो भव, गुरु देवो भव ही संकल्पना फक्त जनतेसाठीच तयार न करता स्वतःही आचरणात आणली होती. युद्धात मोगलांचा पराभव करून मराठा सरदारांनी जेव्हा संपत्तीबरोबर एक सुंदर यवन स्त्री शिवरायांसमोर सादर केली, त्यावेळेस तिला धीर देऊन ते म्हणाले, आपण जर आमच्या माँसाहेब असता तर आम्ही आपल्याप्रमाणे सुंदर झालो असतो. असे म्हणून त्यांनी तिचा योग्य आदर सन्मान करून सुरक्षित परत पाठविले. यावरून शिवरायांच्या विशाल अंतरंगाचे दर्शन घडतेच, परंतु परस्त्रीसुद्धा माते समान मानण्याची वृत्ती त्यांच्यात दिसून येते. त्यांनी गायीच्या कत्तली थांबवून त्यांना संरक्षण दिले, ब्राह्मणांना संरक्षण दिले, म्हणून लोक त्यांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणू लागले. कोणत्याही राष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करताना प्रथमतः त्या राष्ट्रातील लष्करी सामर्थ्याकडे व पराक्रमाकडे लक्ष जावे हे साहजिकच आहे. कारण राज्ये, किल्ले मिळवणे व ती सांभाळणे या कामी प्रामुख्याने लष्करी सामर्थ्य हेच प्रमुख अंग असते. यात बुद्धिबळातील चाणाक्ष व राजनीतिक्ष डावाप्रमाणेच युद्धनीती असली तरी साम दाम दंड भेद अर्थात यापैकी कुठलीही नीती पत्करून राजनीतीचे दर्शन घडवून विजयश्री मिळवणे अशा प्रकारची नीती शिवरायांची होती. अफजल खानाच्या धूर्ततेला प्रसंगी डावपेचाद्वारे व सामर्थ्याने या दोन्ही नीतींचा यशस्वी प्रयोग केवळ आमचे शिवरायच करू शकतात. त्यात त्यांची युद्धनीती, कौशल्य, नियोजन, दूरदृष्टीपणा, तीव्र बुद्धिमत्ता दिसून येते. शाहिस्तेखानाची बोटे छाटून पुण्याच्या लाल महालात त्याची केलेली फजिती, सिंहगडाचा वेढा, सुरत लूट, आरमारी किल्ले जिंकणे, पावनखिंडीचे युद्ध, पुरंदरचा वेढा, साल्हेर मुल्हेरचे युद्ध इत्यादी सर्व घटना महाराजांच्या अतुल पराक्रमाची, थोर शूर प्रसंगी प्राणपणाला लावणाऱ्या कर्तबगार योद्ध्यांची अचूक पारख करण्याची गुणग्राहकता, गुणकौशल्याप्रमाणे प्रत्येकाला दिलेली कामगिरी, कठोर शिस्त, कडक राहणी, एकहुकुमी सेना, राष्ट्रनिष्ठ व स्वामीनिष्ठेसाठी स्वतःची होळी करणारे वीर जवान हे शिवरायांचे खरे सामर्थ्य होते. प्रसंगी आग्रा येथे केलेली कैद, परंतु त्यातही औषधी, मिठाई यांचा बहाणा करून शिताफीने स्वतःची व शंभूराजांची सुटका करून घेणे इत्यादी गोष्टी महाराजांच्या प्रचंड बुद्धिमत्तेची, साहसाची ग्वाही देतात. छत्रपतींची अष्टपैलू युद्धनीती प्राचीन नीतिशास्त्रज्ञांनी वर्णिले त्या युद्धनीतीप्रमाणे आहे. शत्रूचा नाश करण्यास युक्त असे युद्ध म्हणजे शत्रुपक्षाचा एकाकी पराभव न करता किंवा न स्वीकारता विजयेच्छुक राजाने शत्रूशी गोड बोलावे, त्याच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता, विश्वास न ठेवता त्याची सेवा, खोटी स्तुती करावी, आपल्या अपराधाची कबुली घ्यावी, अशा रीतीने शत्रूचा विश्वास संपादन करून मग शत्रूला नेस्तनाबूत करावे, अशी ही युद्धनीती होती. शत्रूस पाणी, अन्नधान्य, घास, कडबा मिळणार नाही याची व्यवस्था करणे व दुर्गम अडचणीच्या प्रदेशात शत्रूस पाठविणे व ते गाफील, कमजोर झाले असता गनिमी कावा पद्धतीने त्याच्यावर अकस्मात दगडधोंडे, तलवारी, भाले यांचे हल्ले करणे, वेळ प्रसंगी शत्रूची काही माणसे आमिष दाखवून फोडणे, जशास तसे उत्तर देणे, वेळ प्रसंगानुसार लवचिकता यांच्या युद्धनीतीत होती.
अर्थात समोरासमोर युद्ध करण्याचे सामर्थ्य शिवरायांमध्ये होतेच, परंतु सैन्यबळ कमी, शत्रू अधिक सामर्थ्यवान, तसेच वेळही कमी असल्याने त्यांनी गनिमी-कावा पद्धतीचा अधिक वापर केला आणि अल्प कालावधीत महाराष्ट्रावर भगवा फडकवला. तेव्हा शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, असा उदंड आत्मविश्वास त्यांनीच मराठी माणसाच्या रक्तात जागृत केला. क्षात्र धर्माला आलेली ग्लानी, आपल्या कमालीचे साहस, शौर्य, कुशल नेतृत्व, समयसूचकता, माणुसकीची संस्कृती इत्यादी सर्वच गुणांद्वारे घालवून हिंदू धर्माला, या मराठी अस्मितेला संजीवनी प्रदान केली व क्षात्र धर्माचे तेज व पौरुष्य खऱ्या अर्थाने सिद्ध केले. मोगल रियासतीत कोणत्याही हिंदू राजाने स्वतःवर राज्याभिषेक केला नाही. तो स्वतंत्र राज्य स्थापून शिवाजी महाराजांनी 1674 साली राज्याभिषेक करून घेतला. अनेक शतके भारतभूमी ज्या हिंदू राज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होती, ते हिंदू राज्य फार मोठ्या विरोधातून शिवाजी महाराजांनी साकार केले.